राज्यातल्या अनेक गावांमध्ये रस्ता नाही अशी अडचण येते आणि गावात रस्ता नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहनं येत नाही, दळणवळणामध्ये अडचणी येतात। पावसाळ्यामध्ये तर अशा वेळेला प्रवास करणं फार अडचणीचं होतं। अशा वेळेला सरकारवर किंवा स्थानिक प्रशासनावर टीका सुद्धा होते। पण या सगळ्यामध्ये खालापूरमधल्या ग्रामस्थांनी एक पाऊल उचलले, जे आदर्शवत पाऊल म्हणावे लागेल। या सगळ्या संदर्भातला एक सविस्तर वृत्तांत आता आपण बघूयात। हे दृश्य पाहिलीत? रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली आणि पनवेल यासारख्या शहरांपासून काही किलोमीटर अंतरावरील ही दृश्य आहे। गावात जायला रस्ता नाहीये। गावातील वृद्ध व्यक्ती, गरोदर महिलांना उन्हाळ्यामध्ये कच्च्या रस्त्याने तरी रुग्णालयामध्ये नेता येतं, पण पावसाळ्यामध्ये झोळीशिवाय पर्याय नाहीये। थोडा जरी उशीर झाला तर थेट मरणाशीच गाठ। शासनाकडे, प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाचं कायम या वाड्यांकडे दुर्लक्ष झालंय। आदिवासी विकासासाठी कोट्यवधींचा निधी खर्च होत असताना आमच्या गावासाठी कायमस्वरूपी रस्ता का नाही, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। शेवटी गावातील नागरिकांनी स्वतःच हातामध्ये पावडं कुदळ घेऊन रस्ता बनवण्याचं काम हाती घेतलंय। गावात येण्या जाण्यासाठी तात्पुरता पर्याय रस्ता आम्ही बनवतोय, कारण शासन आमच्याकडे लक्ष देत नाही। आमदाराकडे तक्रार केली, आम्ही तहसीलदार साहेबांकडे तक्रार केली, मान्यश्री खासदाराकडे तक्रार केली, परंतु आमचा याच्यावर काय तोडगा निघत नाही। त्यामुळे आम्ही ग्रामस्थ 50-60 ग्रामस्थ आहेत तिन्ही वाड्यातील, आमच्या आत्ममेहनतीने रस्ता आम्ही पूर्ण बनवून घेतोय। कारण एखादी बाईक तरी जावा याच्या अनुषंगाने हा रस्ता बनवतो आम्ही। आता निदान ही बातमी प्रसारित झाल्यानंतर तरी प्रशासनाला जाग यावी आणि उंबरणेवाडी, अर्कसवाडी आणि पिरकडवाडी या वाड्यांपर्यंत रस्ता व्हावा, हीच अपेक्षा। सारिका सावंत, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।